हॅलो पब्लिक, हर हर महादेव. मी आहे सौरवी. आज हा पहिलाच व्लॉग आहे आमच्या दोघांचा, जो की आम्ही चालू करत आहोत इस्कॉन टेम्पलेपासून, जे की कोंडव्याच्या थोडंसं पुढं आणि कॅम्पच्या मध्ये आहे. हा कोंडव्याचा रोड आहे आणि मला असं वाटतं आहे की हा आमचा जो पहिला व्लॉग आहे त्याला तुम्ही खूप प्रेम करसाल. चला तर बघूयात. हे इस्कॉन टेम्पल आहे. आपण पहिल्यांदा आपली गाडी पार्क करून घेऊयात. गाडी पार्क झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये एंट्री करणारच आहोत. हे मंदिराच्या बाहेरचं दृश्य काही अशा प्रकारे आहे. मंदिर तर खूप सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवेलच. मंदिराच्या आतमध्ये गेल्या गेल्या आपण पहिल्यांदा गोमाताचं दर्शन घेतलं. मंदिराच्या आतील देखावा तर सांगण्यासारखा नव्हताच, एवढं सुंदर होतं. मस्त एकदम, खूप म्हणजे प्रसन्न वाटत होतं. पूर्ण बाहेर गार्डन वगैरे अशा प्रकारची फुलं. त्यानंतर आपण बघूयात श्रीकृष्णाची मूर्ती, जे की काल्या नागवरती होती. आणि आज रविवार असल्यामुळं थोडी जास्तच गर्दी होती. इतर वेळेस एवढी गर्दी नसते. हे माझं 4-5व्या वेळा तर मी आलेलीच आहे. आणि हो, इथं आल्या आल्या आपल्याला आपले पाय धुवून घ्यावे लागतात मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना. इथे अभंग वगैरे चालू होते, कीर्तन मस्त एकदम. आणि राधा कृष्णाची मूर्ती पाहताच मनातील जे काही प्रश्न, चिंता, दुःख सर्व नाहीसं झालं. मन एवढं प्रसन्न झालं ती मूर्ती बघून. मस्त वाटलं एकदम. दोघांचंही दर्शन खूप छान झालं. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या चहूकडून भिंतींवरती कान्हाने लहानपणापासून काय नटखट हे केलंय, गोष्टी केल्या, त्यांची जी कहाणी आहे ती व्यवस्थितपणे चित्रांच्या दरम्यान तिथे कोरीव काम केलेलं आहे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. त्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघंजण प्रसाद घ्यायला गेलो. प्रसाद घेण्यासाठी खूप मोठी लाईन पाहिली मी, आणि मी त्यांनाच पाठवलं. फायनली प्रसाद वगैरे घेतला.